आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील अपूर्णांक हा 5वा धडा. त्यामध्ये उदाहरण संख्या 17 चौकटी योग्य संख्या लिहा. या अगोदर व्हिडिओमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे पाहतो. जसं इथं दाखवलेलं आहे, सममूल्य अपूर्णांक म्हणजे बघा, तर 1/2, 2/4, 3/6 हे जे आहेत या तिन्ही अपूर्णांकाची किंमत समान आहे. त्याची पण किंमत अर्धी आहे, अर्धा अर्धा. आपण 1/2 म्हणजे अर्धा, 2/4 म्हणजे सुद्धा अर्धाच. म्हणजे जे सामान्य म्हणजे याचं मूल्य समान असेल, किंमत समान असेल, त्याला सममूल्य म्हणतो. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला हे जे दिलेले आहे ते सममूल्यच दिलेले आहे. बरोबरच चिन्ह दाखवते की तुम्ही सारखे आहेत, त्याची किंमत सारखी आहे. मग हे करत असताना आपल्याला जो पहिला दिलेला 1/2 याची 2चा 20 करायचा आहे. मग 20 कसा होईल? तर 2 ला कितीला गुणलं म्हणजे 20 भेटेल? तर 2 ला 10 ने गुणलं. मग आपण पाहिलंय की जर छेदाला जर गुणलं तर अंशाला सुद्धा गुणावं लागतं. मग 10 इथे 10 आणि 20 छेद 20 आहे, तेव्हा तिथे असेल 10. म्हणून 1/2 बरोबर याचं बॉक्स आहे, याच्यामध्ये किती येणार? 10. अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. त्यानंतर आहे दुसरं उदाहरण 3/4 बरोबर 15चे बॉक्स. तर हे कसं सोडवायचं? हे सुद्धा तशाच प्रकारे बघा, 3/4 आहे. आता आपल्याला या 3चा 15 करायचं आहे. जसं याच्यामध्ये छेद दिलेला होता हा सममूल्य आहे, तशाच प्रकारे हा सुद्धा सममूल्य आहे. किंमत दोघांची सारखी आहे, मूल्य दोघांचं सारखं आहे. जर आपण इथं बघितल्याप्रमाणे की जर समजा अंशाला किंवा छेदाला जर 0 म्हणलं तरी आपल्याला सममूल्य मिळतो आणि भागलं तरी सुद्धा सममूल्यच मिळतो. तसंच आपण इथं याला 3चे 15 करताना आपल्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. मग कितीने गुणायचं? तर 5ने जर गुणलं तर आपल्याला 15 भेटतो. मग खाली सुद्धा 5ने गुणायचं. 3 5 15 आणि 4 5 20 भेटतो. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की इथं या बॉक्स मध्ये किती येणार? तर 20 येणार. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 9/11 बरोबर 18 भागिले बॉक्स. तर यामध्ये काय होणार? तर यामध्ये सुद्धा 9/11 9 ला कितीने गुणलं म्हणजे 18 भेटणार? तर 2 ने. म्हणून 9 दुनी 18 आणि 11 दुनी 22. म्हणजेच 9/11 बरोबर 18 या बॉक्स मध्ये काय आलं? 22. त्यानंतर 14 उदाहरण 10/40 बरोबर बॉक्स छेद 8. आता बघा, याचं थोडस वेगळं आहे. आतापर्यंत गुणून आपण आणलंय. आता यामध्ये बघा, इथं दिलेलं आहे 10/40. मग 40चा 8 करायचंय. कसा होईल? मग कमी करायचं ना, तिचा वाढवायचं होता. 9चा 18 होता, 3चा 15 करायचा होता, 2चा 20. तसं इथं 10/40 म्हणजे इथं काय लागेल? कमी भागायचं आहे आपल्याला. आता तर कोणत्या संख्येने 40 ला भागलं म्हणजे 8 भेटतं? तर 5 ने. आता 45 म्हणून आपण 10 ला जर ला पण भागायचं आणि 40 ला पण भागायचं. इथे येणार 2. 10 ला जर भागलं तर 2 आणि 40 ला जर भागलं तर 8. म्हणून 10/40 बरोबर या बॉक्स मध्ये काय ना 2. अशा प्रकारे आपल्याला 4थं. आता या 5वं 14/26 बरोबर बॉक्स भागिले 13. आता 14/26 आहे ना, तर 26 ला कितीला भागलं माहिती भेटतं? 2 ने. म्हणून खाली पण 2 ने आणि वरच्याला पण 2 ने भागूया. तर 14 ला जर 2 ने भागलं उत्तर द्यायला 7 आणि 26 ला जर 2 ने भागलं उत्तर द्यायला
13. तर म्हणून 14/26 बरोबर या बॉक्स मध्ये काय येणार 7 येणार 13. उदाहरण नंबर 6. आता बघा पहिले बॉक्स दिलाय आणि नंतरचा अपूर्णांक दिलेला आहे. काहीच टेन्शन नाही, असंच घ्यायचं. पहिले जो दिलाय ना तो घ्यायचा 4/6. काय पाहिजे आपल्याला 6चा 3 करायचा आहे. भागाचा रस करावा लागेल. 3 भागचाल मग 2 होईल. जरी आपल्याला इकडचं दिलेलं सममूल्यच आहेत ना, दोन्हीही इक्वल आहेत, त्याचा अर्थ असा होतो याच्यावरून हा पण आणू शकतो आणि याच्यावरून हा पण. इथं बॉक्स दिला म्हणून आणू नाही शकत. तर 6चा 3 करायचा आहे, याच्यावरून आपण हा आणूया. तर त्यासाठी आपल्याला भागावं लागेल. 6ला 2 ने भागलं तर 3 येतं. अंशाला पण आणि छेदाला पण 2 ने भागलं तर 4ला जर 2 ने भागलं तर 2, 6ला जर 2 ने भागलं तर 3. म्हणून या बॉक्स मध्ये कोणती संख्या येईल 3 बरोबर 4/6. 7वं उदाहरण 1 बॉक्स बरोबर 4/20. याचा सुद्धा आपल्याला हाच लिहावा लागेल 4/20. तर 4चा 1 आणायचा आहे. 4चा 1 हे आणायचं आहे ना आपल्याला. तर याच्यावरून आपण आणूया. हे दिलेलं आहे हे लिहून घ्यायचं. आता यावरून आपल्याला ज्ञान जसं ना 4चा 1 करायचं म्हणजे भागाकार करावा लागेल. कशाने तर 4नेच भागावं लागेल. खाली सुद्धा 4ने 1 आता आणि 20ला जर 4ने भागलं तर 5. म्हणून 1 या बॉक्स मध्ये काय येणार 5 येणार आणि हा जसा तसा एकच. 8वं बरोबर 10/25. कसं करायचं तर 10/25 आणि आपल्याला 25चा 5 करायचं म्हणजे कितीने भागावं लागेल त्यांना पण 5ने भागावं लागेल. वर सुद्धा 5 झालं 2 आणि 25ला जर 5 भागलं तर त्याला 5. म्हणून या बॉक्स मध्ये झालं 2/5 बरोबर 10/25.